घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने खदेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अति भाविका. एका जनाने तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता भिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्व मोहिनी नमस्कारिणी मिया. वसुदेव सुतं देवकंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवं. आत्मरूप गणेशु स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार वने असता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सावता चोखोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम. सावता चोखोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. विश्व मांगल्याचं स्वप्न वराशी बाळगून अखिल जगताचं कल्याण करण्याकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकांचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय भगवान. ज्ञानोबरायांनी मायबापांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. संत ज्ञानदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचलाच, परंतु या ज्ञानरूपी मंदिरावर वैराग्याचा कळस ज्यांनी चढवला, असे देहुनिवासी जगत वंदनीय जगतमान्य देवमान्य संत श्रीमंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा देवाच्या वर्णनपर होत असणारा आणि देवाच्या अवताराचं उद्दिष्ट व्यक्त करणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल 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 फार सुंदर योग आहे आज. थोडा इको कमी करा आता माझा, थोडा किंचित, थोडा ठेवा, थोडा कमी करा. भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत. समस्त ग्रामस्थ वानवडी या मंदिराचे सर्व व्यवस्थापक अध्यक्ष या सर्वांच्या सुंदर नियोजनातून आणि आदरणीय माजी राज्यमंत्री माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मग ते प्रभू श्रीराम मंदिर असेल,
भक्त हनुमान मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल, महादेव मंदिर असेल, ही मुख्य 4 मंदिरं आपल्या गावठाणातली. या 4ही मंदिराची व्यवस्था पाहणारे सर्व व्यवस्थापक, आजी माजी पदाधिकारी आणि सर्व तुम्ही ग्रामस्थ यांचे सुंदर नियोजन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विठ्ठल 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 या निमित्ताने या ठिकाणी आज येण्याचा योग आला. तुम्हा सर्वांचं दर्शन होण्याचा योग माझ्या भाग्यात, मी माझं भाग्य समजतो. आणि विशेषतः या ठिकाणी डोंगरे महाराजांनी फोन करून काही गोष्टी सांगितल्या, होले महाराजांनी संपर्क केला, आमदार साहेबांनी स्वतः 2 वेळा फोनवर माझे संपर्क साधला. कार्यक्रमासाठी आळंदीहून खास आलेले मृदुंग क्षेत्रात ज्यांचं महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचे अनेक विद्यार्थी स्वतः कीर्तन वाजवतात, कीर्तनकार झालेत, असे मुरलीधर महाराज गावडे या ठिकाणी आलेत. त्यांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे. प्रसंग फार सुंदर आहे. भगवान परमात्म्याचा जन्मकाळ पवित्र असा काळ आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग या निमित्ताने आपण निवडलाय. भगवानाचं प्राकट्यकरण या ठिकाणी आहे. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, देव हातामध्ये शंख चक्र गदा आदी आयुध घेतो आणि हाच धंदा करतो. काय धंदा करतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भक्तांना सांभाळतो, दुर्जनांचा संहार करतो. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, अव्यक्त परब्रह्म नाही ते आकार, जेथून चराचर हरिशी बजे. तो आकाराला या ठिकाणी आज आलेला आहे. आणि तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा, विठ्ठल रूपाने तो आपल्या सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करतो. हा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 अनेक प्रकारच्या मग अनेक प्रकारच्या परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आलेल्या आहेत. भगवंताने अनेक प्रकारचे अवतार घेतले. मुख्य 10 अवतार आणि अन्य काही अवतार धरून 24 अवतारांची कल्पना आपल्या भागवतामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि भगवंताने या 24 अवतारांपैकी प्रमुख 10 अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी ही अवतार परंपरा या ठिकाणी आपल्या देशामध्ये आहे. मी हा मुद्दा कृष्ण जन्म असो, नरसिंह जन्म असो, इतर जन्म असो मी सांगत असतो. हे जे अवतार आहेत ना, सायंटिफिकली आपण कसे प्रूव्ह करू शकतो या ठिकाणी मी उदाहरण सांगून पुढे जाईन. विज्ञान युगामध्ये माणसाला काही पौराणिक कल्पना पटत नाही. मानवाची उत्क्रांती बिग बँग पासून आजपर्यंत कशी झाली, अनेक प्रकारचे प्राणी जन्माला आले, त्याचा एक डार्विनने सिद्धांत वेगळा मांडून ठेवलेला आहे. अजूनही आपण डार्विनचा सिद्धांत मांडतो, वेगळा सिद्धांत अजून काही कोणाला मान्य झालेला नाही. आणि आपण आपल्या धर्म परंपरेमध्ये असणाऱ्या गोष्टी मानतो. तर बघा, पहिले जीव कुठे निर्माण झाले? कुठे निर्माण झाले? मुरली महाराज थोडं विज्ञाना संबंध अवतार जोडतो बरं का मी. लोक म्हणतात तुमचे हे अवतार खुळचट कल्पना आहे, पण त्या कशा जोडायच्या मी तुम्हाला सांगतो. पहिले प्राणी पाण्यात निर्माण झाले. मत्स्य अवतार आहे पहिला. अवतार कुठे घेतला? पाण्यात. त्यानंतर प्राण्यांची उत्क्रांती झाली. प्राणी पाण्यातून बाहेर यायला लागले. ते पाण्यात पण राहत होते आणि बाहेर पण राहत होते. असा कोणता अवतार झाला? कूर्म म्हणजे कावसाचा अवतार झाला. जशी प्राण्यांची वाढ चालली तशी अवतारांची सुद्धा रचना कशी आहे बघा. तिसरा अवतार झाला वराह. वराह अवतार म्हणजे पूर्ण जमिनीवर राहणार आहे. काय आहे? पूर्ण जमिनीवर राहणार आहे. हे 3ही जन्म माणसं देवाचे प्राण्याच्या रूपातच आहेत. बघा संबंध कसा विज्ञानाबरोबर लावायचा. मत्स्य, कूर्म, वराह स्वतंत्रपणे जमिनीवर राहणारा, पूर्णपणे हिंस्र असणारा, किंवा गंध हा त्याचा गुणधर्म आहे. त्याने पृथ्वी शोधून काढली, त्यात आज नाही सांगत. मत्स्य, कूर्म, वराह. चौथा अवतार नरसिंह म्हणजे तो अर्धा प्राणी होता आणि अर्धा मानव होता. म्हणजे प्राण्याची उत्क्रांती होत होत त्यापासून माणूस कसा तयार झाला ही साखळी आपल्या ठिकाणी जोडता येते.
प्राण्यांच्या उत्क्रांतीतून मानवाचे शरीर निर्माण झालं आणि होमोसिपियन असेल, होमो इरेक्टस असेल किंवा इतर काही निएंडरथॅलमॅन असेल, ह्या सगळ्या मानवाच्या प्रजाती जगभरात तयार झाल्या. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन अवतार हा पूर्णपणे मनुष्य रूपाने घेतलेला पहिला अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे आपण या अवतारांची योजना निसर्गाबरोबर जोडू शकतो, विज्ञानाबरोबर जोडू शकतो. हे सगळे अवतार या ठिकाणी घेतले कारण अंबरीश ऋषींना एक शाप मिळाला होता. दुर्वास ऋषींची गाय चुकून दर्भाचा बाण लागून त्या ठिकाणी गतप्राण झाली आणि त्याचा आळ कोणावर आला? अंबरीश ऋषींवर त्या ठिकाणी तो आळ आला. ऋषींनी शाप दिला, माझी गाय तू मारलीस, तू वेगवेगळ्या प्राण्यांच्या जन्माला जाशील. हा शाप दिला त्यांनी. ज्याप्रमाणे दुर्वास ऋषी भगवंताचे आवडते भक्त होते, त्याप्रमाणे अंबरीश सुद्धा भगवंताचे आवडते भक्त होते. साक्षात भगवान प्रकट झाले. बार्शीला मंदिर आहे, तुम्ही पाहिलं का? भगवंताचं मंदिर म्हणतात त्याला, भगवंताचं मंदिर असं नाव आहे त्याला. अंबरीशासाठी भगवंत ज्या ठिकाणी प्रकटला, पुरातन शेकडो वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते. अत्यंत भव्य पाहण्यासारखं. आणि भगवंत प्रकट होऊन दुर्वासांना म्हणाले, जसा तू मला प्रिय आहे, अंबरीश सुद्धा प्रिय आहे. अंबरीशांना हा वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेण्याचा त्रास मी देऊ शकत नाही, तो मी शाप माझ्यावर घेतो आणि अंबरीशांसाठी मी अवतार घेतो. विठ्ठल 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 आणि आपल्या भक्ताला त्या शापातून मुक्त करण्यासाठी आणि जनाचं कल्याण करण्यासाठी भगवंताने अनेक प्रकारचे अवतार या ठिकाणी घेतलेले आहेत. यामध्ये प्रमुख ह्या 10 अवतारांपैकी 2 अवतार म्हणजे राम आणि कृष्ण, हे 2 आपले प्रमुख अवतार आहेत. इतर अंशांशी कला, आवेग हे अवतार वेगळे. अंश रूपाने काही अवतार घेतले असतील, काही वेगळ्या प्रकारे अवतार घेतले असतील. मुख्य अवतार कोणते? राम आणि कृष्ण. आपल्या वारकरी संप्रदायाचा मूल मंत्र काय आहे? राम कृष्ण हरी. कारण आपल्याला रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार गरजेचा असतो. वाक्य कळलं का? रामाकडून काय घ्यायचं? आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार करायचा असतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. राम आणि कृष्ण अवताराची तुलना आपण करायला पाहिजे. राम हा पूर्ण अवतार, कृष्ण हा पूर्णतम अवतार आहे. रामाच्या कृष्णाच्या अवतारामध्ये हे अनेक प्रकारचे बदल आपण सांगतो. एकाने बोलून दाखवलं, एकाने करून दाखवलं. महत्वाचा फरक काय आहे? कृष्णामध्ये अवतारामध्ये त्यांनी कुरुक्षेत्रावर गीता आपल्याला बोलून दाखवली. आज ती गीता संपूर्ण सनातन धर्माला मार्गदर्शन करते. त्याचं भाष्य माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलं. आपल्या सर्वांना जीवन कसं जगावं त्यातून कळतं. कृष्णाने बोलून दाखवलं आणि रामाने ते प्रत्यक्ष करून दाखवलं. मी आधी वाक्य वापरलं, दोघांच्या अवतारात फरक आहे. एक पूर्ण अवतार आहे, एक पूर्णतम अवतार आहे. यामध्ये फरक काय? 2 शब्दांमध्ये. राम हा फक्त पूर्ण होता, कृष्ण हा पूर्णतम. रामचंद्र भगवान यांचं या ठिकाणी कुळ आहे. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत म्हणून आपण अयोध्येला या ठिकाणी जातो. प्रभू श्रीरामचंद्र सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एक आदर्शवत असणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे? प्रभू श्रीरामचंद्र भगवान आहेत. सुंदर असं अयोध्येचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. तुम्ही अनेक जण त्या ठिकाणी गेलेले असाल. त्यांचे जे वडील होते राजा दशरथ, हे अतिशय पराक्रमी होते. अतिशय पराक्रमी होते की इंद्राला सुद्धा ज्या वेळेला राक्षसांनी पराभूत करण्याची वेळ आणली, त्या इंद्रालाही आपलं सैन्य घेऊन मदत करण्याची ताकद कोणाची होती? दशरथ राजाची होती. अशा अनेक प्रकारचे दैत्य पृथ्वीवर माजले. ब्रह्मदेवाने सगळ्या देवांना बोलवलेलं आहे. सगळे देव, सगळे ऋषी ब्रह्मदेवासमोर आलेले आहेत, भगवान महादेवासमोर आलेले आहेत. हा अन्याय झालाय. तुम्ही काय करा? अवतार घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि हे सगळे अवतार कसे असतात, देव अवतार कसा घेतो आणि काय करतो,
हे तुकाराम महाराजांनी आपल्या आजच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. घेऊनिया चक्र घेऊनिया चक्र घेऊनिया चक्र घेऊनिया चक्र घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. देवाचा स्वभाव संत तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. त्यामुळे देवाचा स्वभाव संतांचा स्वभाव तुम्हाला मी फरक सांगितला. देव हा दैत्यांना दुष्टांना संहार करतो, पण संत काय करतात? दुष्टांचा संहार करत नाही, त्यांच्या वाईट वृत्तींचा नाश करतात. संत म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुष्टांना मारायचं नाही, त्यांच्या मनातील वृत्तीचं वाईट नाश करायचा आहे. म्हणून हा देव अशा प्रकारचे अवतार घेत असतो. महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी आपल्याला भक्ती करायला शिकवली. मी नेहमी सांगत असतो, माझं युट्यूबवर कीर्तन आहे, झिरगवीचं कीर्तन झालं की भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती करणं सोपं आहे का अवघड आहे? बोला, भक्ती करणं सोपं आहे का अवघड आहे? ना अवघड आहे. आमदार साहेब म्हणतात अवघड आहे. काही जणांचं म्हणणं आहे सोपी आहे, काही जणांचं म्हणणं आहे अवघड आहे. कीर्तन माझं युट्यूबवर पहा, आम्ही ठेवलं इथं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास, जावे नंतरा सुखे येतो घरा, ठाईच बैसुनी करायला. एवढं सोपं सांगितलं तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला. दुसऱ्या अभंगात तुम्ही म्हणता की भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, तुम्ही तरी तुमच्या मतावर ठाम आहे का? कोणाला विचारलंय? आपण आपल्या मतावर ठाम असणं गरजेचं आहे, आणि आताच्या काळात तर जास्त गरजेचं आहे. कळलं का? मुरलीधर महाराज, भक्ती सोपी का अवघड? तुकाराम महाराज एकदा म्हणतात सोपी, एकदा म्हणतात विठ्ठल विठ्ठल मग भक्ती करायची तरी कशी? प्रत्येक वेळेला नामस्मरण करायला पाहिजे का? तर भक्ती वाढेल. एक हिंदीतला शायर फार सुंदर सांगतो, तो म्हणतो कि ये जरूरी नहीं कि हर वक्त जुबा पे भगवान का नाम आए, ये जरूरी नहीं कि हर वक्त जुबा पे भगवान का नाम आए, वो लम्हा भी भक्ति का होता है जब इंसान के काम आए, जब इंसान के काम आए. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, यालाच काय म्हणतात? भक्ती म्हणतात, माणुसकी म्हणतात. विठ्ठल 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 अजून तुम्हाला भक्तीची व्याख्या सांगतो, माझ्याकडून लिहून घ्या.
कर्म तुम्हारा अच्छा हो तो किस्मत तुम्हारी दासी है। कर्म तुम्हारा अच्छा हो तो किस्मत तुम्हारी दासी है, और माँ बाप को तुम साथ समझो रखो तो घर में ही मथुरा काशी है। काशीला देवाला पाया पडायला जायचे, अयोध्येला जायचे आहे गरज नाही। ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांची चांगली सेवा करा, देव सुद्धा येईल। त्या भक्त पुंडलिकासाठी त्यांनी घर सोडलं, विटेवर येऊन उभा राहिला, कारण त्याने आई वडिलांची सेवा केलेली होती म्हणून। किती मोठं उदाहरण आहे। त्यामुळे भक्तीकडे, या संकल्पनेकडे आपण कशा प्रकारे पाहतो हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। भक्तीमध्ये येणं सोपं, भक्तीच्या माध्यमातून देव प्राप्त करणं हे अत्यंत कठीण काम आहे। म्हणून देवाला काय करायला लागतो, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, आणि भक्तांसाठी काय करतो दुसऱ्या चरणात सांगतात। भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी। देवाचा जन्म, देवाचा अवतार हा भक्तांचं रक्षण करण्यासाठी, कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजान्मयम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, धर्म बुडण्याची वेळ येईल, त्या त्या वेळेला मी अवतार घेईन। देवाने अनेक प्रकारचे अवतार घेतले। मी म्हणतो ह्या अनेक अवतारांपैकी 4 महत्वाचे आपले अवतार तुम्हाला 4 सांगतो, ज्याला शेवटी बा लावू शकतो। बा, विठोबा, काय सांगतोय मी, 4 नावं लक्षात ठेवा महाराष्ट्रातील लोकांनी, केलं शेवटी बा आहे। विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा, तो या अवतारच आहे ना, अवताराचे। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे कोणालाच काही कळत नव्हतं त्यावेळेला। स्वराज्य नावाची संकल्पना एका छोट्याशा मुलाच्या मनात निर्माण झाली। ही स्वराज्य नावाची संकल्पना आपल्या हात मनामध्ये बिंबवली, आणि हजारो लाखो मावळे घेऊन त्याने हिंदवी स्वराज्य तयार केलं। त्यामुळे शिवाजी महाराज की असं म्हणलं की आपण जे म्हणतो जय जयकार शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आहे। अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला।
शिवकीर्तनाला खास लोक मला बोलवत असतात. आज काय आपला भाग नाही, तो अवतारांचं चाललंय आपलं. काय चाललंय? शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतारच आहे, जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतलेला आहे. म्हणून विठोबा पाहिजे, ज्ञानोबा पाहिजे, तुकोबा पाहिजे, शिवबा सुद्धा पाहिजे, तर महाराष्ट्र भूमी ही टिकणार आहे. म्हणून संतांनी देवाने दैत्यांच्या निर्दाळनासाठी हा अवतार घेतला. आता सतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापरयुग झालं, कलयुग चालू आहे. कलयुगामध्ये संतांचे अवतार झालेले आहेत. आपण हे का जोडायचं असतं लक्षात ठेवा, कारण प्रत्येक युगाचा काहीतरी विशेषाधिकार आहे, प्रत्येक युगाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. देवाने सुद्धा त्या युगाचे नियम पाळलेत, प्रत्येक युगाचे नियम पाळलेत. आणि आता आपण नवीन युगाकडे चाललोय. सतयुग म्हणजे सगळ्यात पहिलं असणारं जे होतं ते सतयुग. असं म्हणतात की सतयुगामध्ये सगळे लोक खरं बोलत होते. काय होते? एकही खोटं बोलणारा. आणि आता कलयुगामध्ये एकही, तुम्ही तुमचं बोलून घेतलं म्हणून माझ्यावर दोष आला नाही, नाही का? माझ्यावर दोष अजिबात आला नाही. कलीनी राजाला विचारलं, मी कुठं राहू, मी कुठं राहू? तर कलीला 3 जागा दिल्या राहायला. 2 झाल्या, 2. एक म्हणजे मदिरा आणि एक म्हणजे सोनं. ज्या ठिकाणी संपत्तीचा विषय येईल त्या ठिकाणी कली येईल, ज्या ठिकाणी व्यसनाचा विषय येईल त्या ठिकाणी कली येईल. विठ्ठल 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 त्यामुळे भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं की मी लोकांसाठी अवतार घेणारे अनेक प्रकार दैत्यांनी पृथ्वीवर हौदास माजवलेला आहे. आणि पृथ्वी तलावर प्रभू श्रीराम महाराज यांचे पिता महाराजा दशरथ अत्यंत पराक्रमी. मी आता उल्लेख केला की इंद्राला सुद्धा युद्धात यांची मदत घेण्याची गरज पडली. जवळजवळ हजारो वर्षाचं त्यांनी राज्य केलं तरी त्यांना पुत्र प्राप्ती झालेली नव्हती. आपल्या आपत्ती संतान नसणं हे फार मोठं दुःख असतं. दुर्दैवानं ज्यांना कुठली संतान नाही ते दुर्दैवी दुःखात आपण सहभागी होऊ शकतो. आताच्या काळात आपण फक्त मुलगा मुलगी हा भेद करायचा नाही. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, सुविचार होता पहिला. आता मी तर म्हणतो मुलांपेक्षा मुली जास्त कर्तृत्ववान निघालेले आहेत. वाजवा काय टाळ्या वाजवा, माझी काय हरकत नाही वाजवायला, हरकत नाही. आमदार साहेब मी असं ऐकलं की आता काल परवा चाललंय की विधानसभेच्या आमदारांच्या जागा वाढणार आहेत. आपल्याकडे 74 खासदार होतील आणि काहीतरी 350 पेक्षा जास्त आमदारांची संख्या होणार आहे विधानसभेमध्ये. आणि त्यामध्ये 50% महिलांना जागा होणार आहे असं मी ऐकलंय. तुम्ही टाळ्या नका वाजवू, तुम्ही नका वाजवू, आपले कमी झाले. जिकडे तिकडे काय झालेलं आहे सगळं त्यांचंच राज्य, त्यांचंच राज्य. हा आणून लावा काय विठ्ठल 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 पुत्रप्राप्तीहून चाललो होतं आपलं. तर राजा दशरथाला पुत्रप्राप्ती नसल्यामुळे ते अत्यंत दुःखी होते. त्यांनी आपले राजगुरु गुरु वशिष्ठ यांच्याकडे गेले. त्यांना विचारलं की या दुःखातून कसं बाहेर येता येईल, काय करता येईल. तुम्हाला सर्वांना कथा माहिती आहे परंतु सांगणं माझं कर्तव्य आहे. राजा, तुम्हाला पुत्र काम्याची यज्ञ करावा लागेल आणि तो यज्ञ केल्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती नक्की होईल. राजा तयार झाले. कितीही खर्च आला तरी माझी काय हरकत, असे राजे म्हणले असतील का? असं आपण म्हणतो. मग सगळी वाक्य तुम्ही समजून घेत जा बरं का, लक्षात घ्या. पुत्र काम्याची यज्ञ करण्यासाठी काय करावं, तुम्हाला 3 पशूंची हत्या करावं लागेल, त्यावेळेला तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. शिकार करावं लागेल. शास्त्राप्रमाणे त्यांनी नियम सांगितला. आणि राजा दशरथ जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेले आहेत. गुरुवर्य राजधानीमध्ये राजवाड्यामध्ये यज्ञाच्या तयारीला लागले, आयोजनाच्या.
यज्ञाच्या, पुत्रकामेष्टी यज्ञाच्या. आणि राजा गेलेला आहे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे शिकार करण्यासाठी. कुठं? जंगलामध्ये. बाण लावून बसले. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे, जंगलातील प्राणी पाणवठ्यावर येतात. तुम्ही आजही कुठे फिरायला गेले तर पाणवठ्याच्या आसपास काही प्राण्यांच्या पाऊलखुणा उमटलेल्या असतात. आसपासच्या लोकांना विचारलं तर सांगतात की हे पाऊल कोणत्या प्राण्याचं आहे, त्याच्यावरून ते ठरवतात. बाण लावून बसले. रात्रीची वेळ होती आणि आपल्या सर्वांना माहिती की त्या ठिकाणी कोण चालला होता? श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला कावड घेऊन चाललेला होता. अतिशय दुःखी, अतिशय गरीब. त्यांना पाणी प्यायचं होतं. पाणी घेण्यासाठी श्रावण बाळ कमंडलू घेऊन त्या नदीमध्ये आला आणि त्यांनी तो बुडवलेल्या कमंडलूच्या आवाजाला ते ध्वनिभेदी बाण चालवत होते. आवाजाच्या दिशेने ध्वनिभेदी. आता अनेक उदाहरणे सांगण्यासाठी पण वेळ कमी आहे मला. बाण सोडला, तो श्रावणात छातीमध्ये घुसला. मानवाचा आवाज ऐकून राजे धावत आले. त्यांना खूप वाईट वाटलं, मला तुला मारायचं नव्हतं, परंतु जे झालं ते झालं. तो म्हणाला मी मेलो चालेल, पण आई वडिलांना माझ्या पाणी घेऊन जा. कमंडल घेऊन राजे गेलेत. आई वडील आंधळे आहेत, अंध आहेत. शांत बसले. बाळा तू का बोलत नाही? राजाने अनेक थोड्या वेळानंतर सांगितलं, मी श्रावण नाही, मी राजा दशरथ आहे. माझ्याकडून चुकून तुमच्या मुलाची हत्या झाली. आईवडिलांना इतकं वाईट वाटलं, त्यांनी प्राण सोडले. प्राण सोडता सोडता शाप दिला की ज्याप्रमाणे आम्ही आता पुत्र शोकाने मरतोय, तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील, असं म्हणून त्यांनी प्राण सोडला. राजा अत्यंत दुःखित अंतःकरणाने घरी परत आले, राजवाड्यात परत आले. शिकार करून सगळं विधी पूर्ण करून आले. ऋषीने सांगितलं असं असं झालंय. ऋषी म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. पण राजाने विचारलं, मी याला शाप समजू का वरदान समजू? वशिष्ठांना दशरथांनी प्रश्न विचारला. ते जे आई वडील बोलले, हा शाप आहे का वरदान आहे? ते म्हणले शापही आहे आणि वरदानही आहे. तुला पुत्र होत नाही. आणि त्या आई वडिलांच्या मुखाने वाक्य काय बाहेर पडलं? पुत्र शोकाने मरशील, मी तुला गॅरंटेड, खात्रीलायक पुत्र होणार आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि तो पुत्र कामेक्षी यज्ञ मांडला. विभांडक नावाच्या ऋषींचा पुत्र शृंग ऋषींना बोलवलं. शृंग ऋषींनी यज्ञ केला, पौरोहित्य केलं. शृंग ऋषींनी पौरोहित्य केलं यज्ञाचं. राजाने यज्ञ पूर्ण केला, आहुती संपूर्ण दिली आणि त्या अग्निकुंडातून अग्निदेव प्रकट झाले. त्यांनी प्रसाद दिलेला आहे. तो प्रसाद राजाने आपल्या तीनही पत्न्यांना दिला. राणी कौसल्या, राणी सुमित्रा, राणी कैकेयी, तिघींना पण दिलेला आहे. परंतु या ठिकाणी कैकेयीला थोडंसं वाईट वाटलं. कैकेयीला का वाईट वाटलं? कारण मला शेवटी का दिला? तरी ती लहान होते तरी काय वाटलं? आधी मला द्यायला पाहिजे होता, मला शेवटी दिला आणि इच्छेने स्वीकारला. तो घारीने जड आपला गाडी घेऊन गेली. ती घेऊन गेल्यामुळे आता प्रसाद राहिला नाही. पण कौसल्या सुमित्रा सुस्वभावी होत्या. त्यांनी आपल्यात अर्धा अर्धा प्रसाद काय करून दिला? ते कैकेयीला दिलेलं आहे. त्यांनी तो प्राशन केला, भक्षण केला. आणि त्या तीनही राण्या त्या यज्ञातून प्रकट झालेल्या प्रसादामुळे या गरोदर राहिलेल्या आहेत. आणि कौसल्या मातेला त्या काळामध्ये डोहाळे लागले. राजा प्रत्येक पत्नीच्या दालनात जाऊन डोहाळे विचारतायत. कौसल्या मातेच्या उदरामध्ये गर्भात साक्षात भगवान परमात्मा आहे. तुम्ही विचार करा, ज्याप्रमाणे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60वीला दाता, त्रिलोक्याचा, अष्टभाव प्रकट झाले असतील. ज्या स्त्रीच्या पोटामध्ये स्वतः देव असेल, ती स्त्री देह भावावर राहिली असेल का? स्वतः भानावर राहिली असेल का? ज्या भगवंताची पूजा जन्मापासून ती करत आली, संपूर्ण मानवजात करत आली, ते भगवान परमात्मा एका मातेच्या उदरामध्ये येतात. याचा अर्थ देवालाही जन्म घ्यायचा असेल तर मातेच्या पोटाशिवाय दुसरा पर्याय देवाला सुद्धा हा मोठा मान हा स्त्री जातीला आहे की आपल्या प्रत्येकाला जन्म घेण्यासाठी आईच्या पोटाशिवाय पर्याय नसतो. स्त्रीचं स्थान हे आपल्या घरामध्ये, धर्मामध्ये अतिशय उच्च आहे. हे देवाने मान्य केलं आणि त्याप्रमाणे करून दाखवलं. कौशल्या म्हणते, राणा धनुष्यबाण
रावणाला मारते. आणि रे धनुष्य मारीन असे डोळे त्यांना लागलेत. आपल्या डोळे काय लागतात वर्णन करायला वेळ नाही मला. वेळ मिळाला असतं तर वर्णन केलं असतं डोळे कशा कशा प्रकारचे लागतात. ते डोळे म्हणजे काय असतं, पोटातल्या बाळाचा स्वभाव कसा आहे हे दाखवणारं लक्षण म्हणजे काय असतं, डोहाळे. असा डोळे आता लागतच नाही तर पुरवण्याचा प्रश्नच नाही. आता विस्तार करण्याचा विषय नाही आपला तो. आणि ती वेळ आली ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी मातेच्या पोटातून प्रकट झालेले आहेत. प्रभू श्रीरामचंद्र भगवान की, प्रभू श्रीरामचंद्र भगवान की. श्रीराम जय राम जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. रघुपति कुमार